विजन सक्सेस झालं, एक पायरी आमची सक्सेस झालेली आहे. कारण ओबीसीच्या समोर समर्थ पर्याय, समर्थ पक्ष किंवा समर्थ उमेदवार आमच्याकडे समर्थ पर्याय देऊ शकलो नाही. त्यामुळे आम्ही जे काही 8-9 उमेदवार उभे केलेले होते आणि मी ज्यांच्या ज्यांच्या सभा घेतल्या त्यांना भरभरून मतं दिलेले आहेत, त्याची लिस्ट मी तुमच्यासमोर वाचू शकतो. कालच जरांगे नावाचा खुळचट बावळट माणूस, कुठलीही माहिती न घेता बोलणारा माणूस, त्याला माझं सांगणं आहे, मी जिथं सभा घेतल्या ना तिथल्या लोकांची यादी मी आणलेली आहे तुमच्यासमोर आणि त्या माणसांना किती मतं पडलेली आहेत, त्या 9 उमेदवारांना जिथं जिथं मी सभा घेतलेल्या आहेत त्याची यादी मला खरं तर या महाराष्ट्राला वाचून दाखवायची. त्यामुळे जरांगे नावाच्या माणसानं थोडासा अभ्यास करून थोडीशी माहिती घेऊन बोलावं. खूप आज जरांगेला माझं एक सांगणं आहे, अरे तू भुजबळांना पराभूत करायला गेलास, त्या राजेश टोपेचं काय झालं? आम्ही मागच्या 2 महिन्यामध्ये वेळोवेळी सांगितलेलं होतं की राजेश टोपेंचा पराभव करणार करणार करणार. त्याच राजेश टोपेंच्या मतदारसंघामध्ये आम्ही कावेरीताई खटके नावाची एक महिला उमेदवार उभी केली होती, लोकवर्गणीतनं उभी केली होती. जरांगे तू कान खोलून ऐक, त्या कावेरीताई खटके यांना 21,000 मतं पडलेले आहेत आणि राजेश टोपेची 25 वर्षाची सत्ता 2500 मतांनी आम्ही घालवलेली आहे. कर ना अॅनालिसिस, वाच. आम्ही तुझ्यासारखं खोटं नाही बोलत. तू बीडमध्ये 10,000 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये किती माणसं बसू शकतात? तो 10,000 म्हणला, 25 लाख लोकांची गर्दी झाली म्हणला. त्यामुळे लबाड आणि फालतू बोलणारा माणूस, खरं तर माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या माती भडकवून 2 समाजामध्ये विद्वेष निर्माण करणारा हा माणूस, त्याला ही चपराक आहे. महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेनं या माणसाला दिलेली ही चपराक आहे. आणि मी ज्या ठिकाणी 9 ठिकाणी सभा घेतल्या ती यादी मी तुमच्या समोर, नाव, मतदारसंघाने त्यांना पडलेली मतं, ही यादी मी तुमच्या समोर वाचून दाखवत आहे. माझी भूमिकाच अशी होती की माझे जे उमेदवार आहेत ते उमेदवार सोडून बाकीच्या ठिकाणी तुम्ही महायुतीला पाठिंबा द्यावा, ही मी वेळोवेळी घेतलेली भूमिका आहे. तर त्यामध्ये मी बघा, जिंतूर मतदारसंघामध्ये सुरेश नागरे होते, त्यांना 57,000 मतं पडलेले आहेत, एक उमेदवार. दुसरा उमेदवार अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये आमचे गणेशदादा हाके पाटील निवडणुकीला उभे होते, त्यांना 63,000 मतं पडलेले आहेत. जरांगे नीट माहिती घे आणि मी जर काही चुकीचं बोलत असेल तर तुझ्या सल्लागारांना विचार. मी तुम्हाला गणेश हाकेंबद्दल सांगितलं. बघा, माजलगाव मतदारसंघ बीड जिल्ह्यातला माधव तात्या निर्मळांना आमचा पाठिंबा होता, तिथं त्यांना 35,000 मतं पडलेले आहेत. जरांगे परत कान खोलून ऐक. आमच्या प्रियंकाताई खेडकर गेवराई, जिथं तू बालेकिल्ला समजत होता ना, त्या गेवराईमध्ये आम्ही प्रियंकाताई खेडकर यांना उभं केलं होतं. 31,200 मतं तिथं पडलेले आहेत माझ्या उमेदवाराला. कान खोलून ऐक. 800-900 लबाड बोलायचं नाही, महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवायचं नाही. परत तुम्हाला सांगतो, प्रवीण रणबागुल, एक मातंग समाजामधला एक ऊसतोड मजुराचा मुलगा मी भूमपरांड्याला उभा केलेला होता. त्या ठिकाणी प्रवीण रणबागुल या एससी समाजातल्या तरुणाला एकदम तोकड्या साधनानिशी तो निवडणूक लढला. त्यांना मतं पडलेली आहेत, 11,000 मतं पडलेली आहेत. आणि तिथं निवडून आलेला तुझा उमेदवार किती आहे आणि किती फरक आहे हे तुला माहिती आहे, चांगलं तुला सांगायचे. बघा, परत डॉक्टर स्नेहल सोनकाटे नावाच्या तुळजापूरमध्ये एक महिला उमेदवार उभ्या केल्या होत्या, त्यांच्या मी सभा घेतल्या होत्या, त्यांनाही 11,000 ते 12,000च्या दरम्यान मतं पडलेली आहेत. त्याचबरोबर रामप्रसाद थोरात परतूर मंठ्याला आम्ही एक उमेदवार उभे केले होते, तिथं त्यांना मतं पडलेली आहेत 30,000. त्यामुळे जरांगेंनी काल प्रेसमध्ये महाराष्ट्रासमोर सांगितलं की हाकेनं जिथं सभा घेतल्या तिथं 800-900 मतं पडली. अरे जरांगे बावळट माणसा, नाक गेलं तरी भोक उरलं म्हणण्याची तुझी अवलाद, तुला कळायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये तुझा काय पोथेरा केलाय महाराष्ट्रातल्या जनतेनं. आणि म्हणतो 205 आमदार निवडून आणले. अरे ते कुठं जाणार आहेत? आणि त्यांनी कुणाचा फोटो लावून मतं मागितली? मला त्या खोलामध्ये जायचं नाही. खरं तर जे माणसं निवडून आलेले आहेत त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. ते जे निवडून आलेत त्यांना आम्ही जाहीर भूमिका घेतली की महायुतीच्या बाजूने तुम्हाला मतदान करायचंय म्हणून, पण तू जाहीर भूमिका घेतली नाहीस. तू 130 आमदार पाडायला निघाला होतास. तू देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबापर्यंत गेलास. मॉर्फिंग करून तू सोशल मीडियावर धुमाकूळ घातलास, पण जनतेनं तुझं थोबाड फोडलेलं आहे. त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये जबाबदारीनं तू वागलं पाहिजेस. तू जे काही काल बोललास ना, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे. पण आम्ही, महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची रयत आहे आणि तू ज्या ज्या माणसांना पराभूत करायला गेला होतास, ओबीसीच्या माणसांनी एकदम चांगल्या पद्धतीचा निर्णय या महाराष्ट्रात घेतलेला आहे.